त्या दोघांना घरातून खेचत बाहेर आणलं, 3 तास मारहाण केली। इतकंच नाही तर मारहाणीनंतर जिवंत जाळले। पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हा प्रकार सगळ्यांनाच हादरवून सोडणार आहे। 1 मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत मात्र वेगळाच प्रकार सुरू होता। गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे जादू टोण्याच्या संशयावरून दोघांना गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमध्ये संपूर्ण गाव सामील झालं होतं। धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये मृताचा नवरा आणि मुलाचा देखील सहभाग होता। नक्की गावकऱ्यांनी असं का केलं, त्या दिवशी नेमकं काय घडलं पाहणार आहोत सविस्तर। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये गडचिरोलीमध्ये मात्र मनसुन्न करणारी घटना घडली। जादू टोण्याच्या संशयातून 2 जणांना गावाबाहेरील कोरड्या नाल्यात पेटवून जिवंत जाळण्यात आलं। ना दिसला कोणता अवयव, ना शरीरातलं हाड, आणि या नाल्यात उरली ती फक्त शरीराची झालेली राख। आणि याच भयानक घटनेमुळे गडचिरोलीतील बारसेवाडा हे छोटंसं गाव सध्या चर्चेत आहे। तर झालं असं, जादूटोना केला या संशयावरून जननी तेलामी आणि देवू आतलामी या दोघांना जिवंत जाळलं। एटापल्ली पासून 10 किलोमीटर अंतरावर वनगट्टा ते चंदनवेली या मार्गावर बोलेपल्ली हे गाव आहे। गावातील एका कुटुंबातील एका महिलेचा गर्भपात झाला। त्यानंतर महिन्यापूर्वी एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला। 1 मे रोजी तेलामी कुटुंबातील 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। हे मृत्यू सत्र जादूटोना केल्याने होत असल्याचा संशय तेलामी कुटुंबाला होता। यातून 1 मेच्या दिवशी जननी तेलामी व देवू आतलामी यांना मारहाण केली। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जननी तेलामी व देवू आतलामी आहेत तरी कोण? तर जननी तेलामी ही गर्भपात झालेल्या मुलीची सासू आणि देवू आतलामी हा जननी तेलामी हिला जादूटोना शिकवणारा पुजारी, आणि याचीच कबुली स्वतः जननी तेलामी हिने गावकऱ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांवर दिली। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी एकमताने या दोघांना जीवे मारण्याचा कट रचला। आधी या दोघांना अमानुष मारहाण केली, यात ते अर्धमेले झाले, आणि त्यानंतर गावापासून 1 किलोमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन या दोघांना फेकलं। इतकंच नाही तर त्यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं। या दोघांचाही मृत्यू झाला। दरम्यान 3 मे रोजी या घटनेची पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला। प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पोलिसांनी 15 जणांना अटक केली। अजय तेलामी, बिरजा तेलामी, भाऊजी छत्र तेलामी, दिवाकर तेलानी, अमित मडावी, देवाजी तेलंग, मिरवा तेलामी, मधुकर तेलामी, बापू तेलामी, गणेश बाजू बिडियो, सोमाजी तेलामी, अमित केलामी, गणेश तेलंग, मधुकर कोईन, श्रीहरी तेलामी यांना एटापल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणात पोलिसांनी कलम 302, 307, 201, 143, 147 आणि 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला। फरार आरोपींचा देखील शोध सुरू आहे। आरोपींना अहेरीच्या प्रथम श्रेणी कोर्टासमोर हजर करण्यात आलंय। सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात आजही जादूटोनासारखे प्रकार समोर येतात। 2 वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे एका मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला होता। तेव्हापासून काही गावकऱ्यांना जननी आणि देव यांच्यावर जादूटोण्याचा संशय होता। त्यामुळे या हत्याकांडाला त्या घटनेची किनार असल्याची चर्चा गावात आहे। तर हे होतं संपूर्ण प्रकरण। अशा स्टोरीज बघण्यासाठी देशोन्नती डिजिटलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।